जय महाराष्ट्र. मी मानसी देशपांडे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. दिल्लीत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंवर शाईफेक करण्यात आली आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर विदर्भवाद्यांचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान घुसलेल्या स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी भाषण करणाऱ्या श्रीहरी अणेंवर शाई फेकली. दिल्लीतल्या जंतर मंतरवर श्रीहरी अणेंवर झालेल्या शाईफेकीची जबाबदारी स्वाभिमान संघटनेनं स्वीकारली आहे. स्वाभिमानचे अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शाईफेकीची जबाबदारी स्वीकारली. वेगळ्या विदर्भाला स्वाभिमानचा विरोध आहे, त्यामुळे ही शाईफेक केल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. श्रीहरी अणेंवर शाई फेकावी अशा लायकीचे अणे नसल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. आणि शाई फेकाच्या लायकीचे नाहीत, महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणारं ते माकड असल्याची टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी कोठडीत असलेले माजी सार्वजनिक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 13 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ दोघंही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आमदार बच्चू कडूंच्या अटकेचे राज्यात पडसाद उमटतायत. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा तालुक्यात बच्चू कडू समर्थकांनी रास्ता रोको केला. कडू समर्थकांनी रस्ता अडवून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला केलं. भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी शनी शिंगणापुरात जाऊन शनी चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला, पण देवस्थानानं आजही त्यांना चौथऱ्यावर चढू दिलं नाही. त्यामुळे आंदोलक महिलांना शनिदेवाचं लांबूनच दर्शन घ्यावं लागलं. शनी शिंगणापूर चौथरा प्रवेशवादावर जिथे पुरुषांना प्रवेश तिथे महिलांनाही प्रवेश मिळायला हवा असं मत उच्च न्यायालयानं मांडलंय. त्यामुळे न्यायालयानं महिलांच्या बाजूने निकाल द्यावा असं साकडं भूमाता ब्रिगेडनं शनिदेवाकडे घातलं. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातला मुख्य आरोपी असलेल्या रमेश कदमची 120 कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली. रमेश कदम हे मोहोळचे आमदार असून सध्या ते जेलमध्ये आहेत. भुजबळांवर आणखी आरोपपत्र दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळांसोबत असलेल्या बड्या बिल्डरांवरही कारवाई होणार असल्याचं भाजप खासदार किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं. मोदी आणि फडणवीस सरकार कुणालाही या प्रकरणी सूट देणार नसल्याचंही सोमय्यांनी यावेळी सांगितलंय. आमदार बच्चू कडू पोलिसांना शरण आल्यानंतर आज विधानसभेत त्याचे पडसाद उमटणार हे नक्की होतं. त्यानुसार आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरत याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. तर विरोधकांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी असो प्रत्येकानं आपल्या चौकटीत राहायला हवं असं म्हटलंय. आमदार बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यात प्रहार संघटनेनं आंदोलनाला सुरुवात केली. रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी रास्ता रोको केला. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं जप्त केलेली 200 क्विंटल तूरडाळ सडण्याच्या स्थितीमध्ये आहे. तूरडाळीचे दर 200 रुपये किलोपर्यंत पोहोचल्यावर राज्य सरकारनं तुरीच्या साठेबाजांवर कारवाई केली होती. या कारवाईमध्ये नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं 768 क्विंटल तूरडाळ जप्त केली होती. ऑक्टोबर 2015 मध्ये जप्त केलेल्या या तुरीपैकी 200 क्विंटल तूरडाळ अजूनही पडून आहे. या तूरडाळीला किडे लागायला सुरुवात झाली आहे. राज्यभर पाण्याची दुर्भिक्ष जाणवत असतानाच आता धरणांच्या जिल्ह्याच्या घशालाही कोरड पडली आहे. नाशिक जिल्ह्यातले 4 धरणं कोरडी पडली असून उर्वरित सर्व धरणांनी तळ गाठलाय. तर 5 धरणातला पाणीसाठाही 10% खाली गेलाय. बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुरांचं गाव असलेलं बावी गाव हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा नुकतीच माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या उपस्थितीमध्ये झाली. 3 वर्षांपूर्वी मीराताई ढाकणे यांनी सरपंच पदाची सूत्र हाती घेतली आणि बावी गावाची हागणदारी मुक्ततेकडे वाटचाल सुरू झाली.
बँकांचे 4,000 कोटी देण्याची तयारी विजय माल्यानं दर्शवली आहे. त्यासाठी त्यानं सप्टेंबरपर्यंतची मुदतही मागितली. मात्र विजय माल्याला 9,000 कोटी रुपये फेडावेच लागतील. त्याला त्यातून एका नव्या पैशाचीही सूट मिळणार नसल्याचं भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. उद्योजक रतन टाटा विधान भवनात दाखल झाले. राज्य सरकारसोबत टाटा कंपनी सामंजस्य करार करणार आहे. शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात सरकारसोबत काम करण्यासाठी हे करार करण्यात येतील. या करारामुळे सामान्यांना याचा कसा फायदा होईल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. लोणावळ्यात माहिती अधिकार कार्यकर्त्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातल्या शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांना माहिती अधिकाराचा धाक दाखवून पैशाच्या स्वरूपात खंडणी वसूल करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातल्या कात्रजमधल्या गणेश सोसायटीमधल्या जळीत कांड प्रकरणी आरोप प्रणय धावटे याला अटक करण्यात आली आहे. प्रणयचा पुण्यात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून प्रणयनं कात्रजमध्ये 28 मार्चच्या मध्यरात्री 12 बाईक आणि 2 गाड्या जाळल्या होत्या. प्रणयनं बाईक जाळल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट असताना बुलढाण्यातल्या शेतकरी आता शेळ्यांच्या मृत्यूमुळे हतबल झाला. बुलढाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यात 30 शेळ्यांचा मृत्यू झाला. शेळ्यांच्या या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. जळगाव जामोद तालुक्यातला उसरा गावात अज्ञात रोगानं 25 ते 30 शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून 50हून अधिक शेळ्या रोगानं ग्रासलेल्या आहेत. धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावर दिल्लीहून मुंबईला जात असलेल्या कंटेनरला अचानक आग लागल्याची घटना घडली. कंटेनरमध्ये सुझुकी कंपनीच्या कार होत्या. मुंबई आग्रा महामार्गावरच्या रोकडोबा मंदिराजवळ कंटेनरला आग लागली. अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी आग विझवली असून आगीत कंटेनर चालक जखमी झालाय. चालकाला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलंय. यावर्षी देशात कांद्याचं उत्पादन वाढणार असून त्यामुळे तो यंदा महाग होणार नाही. कृषी सहकारी आणि शेती कल्याण विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे यंदा देशात कांद्याचं उत्पादन 9% वाढणार आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण 10% असेल. कल्याण डोंबिवली पालिका परिवहनाच्या ताफ्यात 60 बस दाखल झाल्या असल्या तरी आवश्यक तो कर्मचारी वर्ग नसल्यानं त्या धूळ खात आहेत. जून महिन्यात या बसवरची धूळ झटकली जाणार आहे. आयुक्तांनी जूनपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन बुधवारच्या बैठकीत दिलंय. लोकल झटपट मिळण्यासाठी कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम सारखी नवी सिग्नल यंत्रणा प्रथम सीएसटी ते हार्बर मार्गावर बसवण्याचा निर्णय घेतला. ही यंत्रणा पूर्ण केल्यावर याच यंत्रणेवर लोकल धावण्यासाठी एसी लोकलची गरज आहे. त्यामुळे जवळपास 12 डब्यांची 19 वातानुकूलित लोकलची मागणी मध्य रेल्वेनं रेल्वे बोर्डाकडे केली आहे. बहुचर्चित चर्चगेट विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला अखेर कात्री लावण्यात आली. हा एलिव्हेटेड प्रकल्प अंधेरी ते विरार करण्यावर भर देण्यात येतोय. त्यासाठी नवीन अभ्यास अहवालही तयार करण्यात आल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून देण्यात आली आहे. कोलकात्यात बांधकाम सुरू असलेला ब्रिज अचानक ढासळला. या दुर्घटनेमध्ये 10 जण ठार झाले तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता आहे. कोलकाता शहरातल्या गणेश टॉकीज परिसरात ही घटना घडली. प्रवाशांअभावी पॅलेस ऑन व्हील्सची फेरी रद्द करण्याची वेळ उठवली आहे. 34 वर्षात प्रथमच या ट्रेनची फेरी रद्द करण्यात आली. नावाप्रमाणे या ट्रेनच्या प्रवासात राजेशाही थाटाचा अनुभव मिळतो. 2007 आणि 2009च्या दरम्यान जागतिक मंदी असतानाही या ट्रेनची फेरी रद्द झाली नव्हती. त्यावेळीही या गाडीला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद कमी झाला नव्हता. गुजरात बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना नमो पेन वाटण्यात आल्यानं एक नवा वाद निर्माण झाला. या पेनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि भारतीय जनता पक्षाची निशाणी असलेलं कमळ यांचा फोटो असून त्याच पेनवर आय लव्ह यू मोदी असंही लिहिलंय. एका खासगी फर्मकडून विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी हे पेन देण्यात आलं होतं. मात्र त्यावरून नवा गदारोळ आता सुरू झालाय. उत्तराखंड सरकारनं गुरुवारी बहुमत सिद्ध करावं या 1 सदस्यीय न्यायपीठाच्या आदेशाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. बहुमत सिद्ध करण्याच्या आदेशावर केंद्रानं सादर केलेल्या आव्हान याचिकेवरच्या सुनावणीनंतर विधानसभेतल्या शक्ती परीक्षा लांबणीवर टाकून ती 7 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिलाय.
जेएनयूतल्या घटनेमुळे देशाच्या परदेशातील प्रतिमेला तडा जाणार नाही असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. कुठलाही देश विभाजनवादी कारवायांची वक्तव्य सहन करू शकत नाही, किंबहुना तसाच कार्यक्रम कोणी हाती घेतला असेल तर त्याचं समर्थनही करता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. एमआयएमच्या आमदारांच्या निलंबनावरून भाजपला दिलेल्या पाठिंब्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खरडपट्टी काढली. भाजपच्या बनावटी राष्ट्रवादाच्या सापळ्यात काँग्रेस नेते का अडकले अशी संतप्त विचारणा राहुल यांनी केल्याचं समजतंय. सांप्रदायिकता आणि विभाजनवादी अशा दोन धोकादायक शक्ती आसाममध्ये एकत्र आलेल्या आहेत अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी भाजप प्रणित आघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या जनतेचा अवमान करतायत आणि विकासाच्या आश्वासनापासून पाठ फिरवतायत असा आरोपही त्यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बॉम्ब उडवून देऊ अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीनं फोनवरून दिल्ली पोलिसांना दिली आहे. त्यानंतर केजरीवाल यांच्या कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी आलेल्या या फोननंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणांचा कसून तपास केला असता तो एक बनावट कॉल असल्याचं सिद्ध झालंय. अमेरिकेत गर्भपातावर बंदी घातली पाहिजे, तसंच गर्भपात करणाऱ्या महिलांना शिक्षा झाली पाहिजे असं वक्तव्य अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतले रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. सतत वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांसंबंधी आता वादग्रस्त विधान केलंय. दहशतवादाचं मानवतेला आव्हान असून दहशतवाद विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. ब्रसेल्समधल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना बुधवारी रात्री मोदींनी दहशतवादावर निशाणा साधला. आण्विक सशस्त्र पाकिस्तान अत्यंत महत्त्वाची समस्या असल्याचं रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच देशातल्या परिस्थितीवर पाकिस्ताननं नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत. इस्लामिक स्टेटमुळे निर्माण झालेल्या दहशतवादी धोक्यासंबंधात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसन राईस यांची बुधवारी चर्चा झाली. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या विरोधात लढा देण्यासाठी सहकार्यात वाढ करण्याच्या दृष्टीनं ही चर्चा झाली. ब्रिटनमधला आपला व्यवसाय डळमळीत झाल्यानं आणि आर्थिक उत्पन्न योग्य प्रमाणात होत नसल्यानं तिथला पूर्ण व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय टाटा स्टीलनं घेतलाय. टाटा स्टीलचा ब्रिटनमधला व्यवसाय संकटात सापडलाय. गेल्या काही वर्षात कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत गेली आणि कंपनीला तिथला व्यवसाय विकण्यास मजबूर व्हावं लागलं. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स विसरले असाल तर एक मोबाईल ॲप तुमच्या मदतीला धावून येऊ शकतं. पोलिसांनी पकडल्यावर हे मोबाईल ॲप दाखवून तुमची सुटकाही होऊ शकते. तेलंगणा आयटी मंत्री के.टी. रामाराव आणि वाहतूक मंत्री महेंद्र रेड्डी यांनी हे ॲप लॉन्च केलंय. RTM वॉलेट या मोबाईल ॲपवरून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यासारखी महत्त्वाची कागदपत्र प्रत्यक्षात सोबत नसली तरीही डिजिटल रूपात सोबत ठेवू शकता. रॉयल एनफील्ड कंपनीनं दिल्लीत विशेष बाईक हिमालयन लॉन्च केली. या बाईकची किंमत 1.73 लाख एवढी आहे. रॉयल एनफील्डनं आपल्या 411 सीसीची नवी बाईक बाजारात आणली आहे. ही ऑफरोड बाईक कोणत्याही रस्त्यावर चालवता येणार असून डोंगर दऱ्यातही चांगला परफॉर्मन्स देईल. दागिन्यांवर 1% अबकारी कर लावण्याच्या विरोधात गेल्या 29 दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यावसायिकांच्या संपामुळे देशभरात किमान 75,000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. व्यापाऱ्यांच्या मते अबकारी कर सराफा उद्योगासाठी अडचणीचा ठरणार आहे. या क्षेत्रात 1 कोटी कारागीर आहेत. भारतातल्या प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्राची उलाढाल 14.3% वार्षिक गतीनं वाढतीये. मात्र 2020 मध्ये 2.26 लाख कोटी रुपयांच्या आसपास असेल असा अंदाज आहे. यामध्ये जाहिरातीतून मिळणारं उत्पन्न 99,400 कोटी रुपये असेल असाही अंदाज आहे. KPMG आणि फिक्कीच्या अहवालानुसार डिजिटल मीडियातल्या जाहिरातींची वाढ तब्बल 33.5% होण्याची अपेक्षा आहे.
जिओनीनं 2 डिस्प्लेवाला अँड्रॉइड फ्लिप फोन W909 नावानं बाजारात सादर केला. या फोनला 2 टन स्क्रीनबरोबरच फिजिकल की बोर्डही दिला गेलाय. फिंगरप्रिंट सेन्सरसह असणारा W909 हा जगातला पहिलाच फ्लिप फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना 2015 साली कंपनीकडून $10 कोटी म्हणजे 663 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं गेलं. या रकमेतल्या 662 कोटी स्टॉक ऑप्शन स्वरूपात दिले गेले आहेत. शिवाय गत वर्षात $6,52,500 इतका पगारही त्यांना दिला गेला आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियानं आधार ॲप लॉन्च केलं आहे. या ॲपच्या मदतीनं आधार कार्डबाबत अधिक माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकाल. आपला आधार कार्डचे डिटेल्स तुम्ही मोबाईलवर सेव्ह करू शकाल. त्यामुळे KYC करण्याबरोबर दुसरी कामंही तुम्ही सहज करू शकाल. आज वानखडेवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिजची सेमीफायनल रंगणार आहे. या सामन्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था असून दोन्ही संघांनी यावेळी कसून सराव केला. साखळी फेरीत पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करल्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतानं आज सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेमीफायनल सामना रंगणार आहे. देशभरात भारत हा सामना जिंकावा म्हणून प्रार्थना होतीये. नाशिकमध्ये देखील महिलांकडून सामूहिक श्लोकाचं पठण करण्यात आलं. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये आज सेमीफायनलची लढत होणार आहे. या मॅचला घेऊन क्रिकेट फॅन्समध्ये उत्साहाचं वातावरण आहे. वाराणसीतल्या बाटी चोखा हॉटेलमध्ये क्रिकेट फॅन्ससाठी खास डेकोरेशन करण्यात आलंय. तिरंगाच्या रंगांच्या फुग्यांनी हॉटेल सजवण्यात आलंय. तर हॉटेलमध्ये लावण्यात आलेले क्रिकेटर्सचे पोस्टर्सही फॅन्सना आकर्षित करतायत. सट्टा बाजारात आज भारत फेवरेट. मुंबईमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारत वेस्ट इंडिज सामन्यात सट्टा बाजाराचा भारताच्या बाजूने कौल आहे. या मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागलंय. जवळपास 900 कोटींचा सट्टा या सेमीफायनलमध्ये लागलाय. सट्टे बाजारात आज भारताचा भाव ₹1.48 एवढा आहे, तर वेस्ट इंडिजचा भाव ₹2.92 एवढा आहे. तर दोन्ही संघाचे मुख्य फलंदाज विराट कोहली आणि ख्रिस गेलवरही मोठ्या प्रमाणात सट्टा लावलाय. T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅच आधीच क्रिकेटर युवराज सिंग स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना युवराजच्या पायाला दुखापत झाली होती. ही दुखापत जास्त असल्यानं युवराजच्या जागी आता या स्पर्धेमध्ये मनीष पांडेला संधी मिळाली आहे. गतविजेती सायना नेहवाल आणि PV सिंधू यांनी इंडिया ओपन सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनानं तन्वी लाडवर 21-7, 21-13 असा विजय मिळवला. तर ऋतुपर्णानं 21-18, 21-15 अशा फरकानं अरुणा प्रभुदेसाईवर विजय मिळवला. PV सिंधूनं इटलीच्या जेन सिसोगनीवर 21-8, 21-8 असा विजय मिळवला. नोवाक जोकोविच यानं विजयी घोडदौड कायम राखत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय. जोकोविचनं चौथ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या थिएम याला 6-3, 6-4 अशी सहज मात देत 8व्या फेरीत प्रवेश केला. हा सामना तब्बल 1 तास 50 मिनिटं चालला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची लढत गणराज्याच्या थॉमस बर्डिशशी होणार आहे. महाफास्टमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.